ठाकरेंच्या प्रचाराची दिशा ठाकरेंचे पुत्र ठरवणारे अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर आगामी महापालिका निवडणुकीच्या प्रचार रॅली सभा याची जबाबदारी दिली गेली आहे। अमित आणि आदित्य ठाकरे यांची बैठकही होणार असल्याची माहिती आहे। ठाण्यात शिवसेनेच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदेंनी राजीनामा दिलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी हा मोठा धक्का मानला जातोय। मीनाक्षी शिंदेंचे निकटवर्तीय कार्यकर्ते विक्रांत वायचळ यांची शिवसेनेतून हकालपट्टी झाली आणि त्यावरून आता शिवसेनेत नाराजी नाट्य पाहायला मिळतंय। जळगावात महाविकास आघाडीतील बिघाडी दूर होण्याची शक्यता आहे। शिवसेना ठाकरे गटासोबत पुन्हा एकदा जागा वाटपाबाबत चर्चा करणार असल्याची माहिती शरद पवार गटाकडून देण्यात आली। सांगलीत तासगाव नगर परिषद निवडणुकीत भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह इतरांचेही डिपॉझिट जप्त झाले। अशी डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की पक्षावर ओढवल्यानं स्थानिक पदाधिकारी संतप्त झाले। छत्रपती संभाजीनगरमध्ये बांगलादेशात हिंदू तरुणावर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यात आला। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्यात आलं। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी बांगलादेशातील घटनांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। सना मलिक यांनी महायुतीमध्ये आम्ही 56 ते 58 जागेची मागणी केली अशी माहिती दिली। पक्षाचे वरिष्ठ ठरवतील त्या पद्धतीने आम्ही काम करू, मात्र स्वबळावर लढण्याची तयारी असंही सना मलिक म्हणाल्या। आमदार रोहित पवार यांच्या कारची निवडणूक आयोगाकडून तपासणी करण्यात आली। निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं रोहित पवारांची कसून तपासणी केली। भाजपनं किशोर जोरगेवार यांना निवडणूक प्रमुख पदावरून हटवलंय। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मोठा निर्णय घेतलाय। चंद्रपुरातल्या कॅन्सर हॉस्पिटलच्या उद्घाटनाआधीच इथं असुविधा असल्याचं पत्र लिहिणं जोरगेवारांना भोवल्याची चर्चा आहे। अमरावती महानगरपालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढवणार असल्याची अधिकृत घोषणा आमदार सुलभा खोडके यांनी केली आहे। महायुतीमध्ये रवी राणांचा युवा स्वाभिमान पक्ष असल्यानं स्थानिक युती नाकारल्याची माहिती त्यांनी दिली। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली। यावेळी प्रभाग 13 मधून हाजी शेर खान यांना उमेदवारी जाहीर झाली। त्यानंतर कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी केली। अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या नामांकन अर्ज घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आणि यावेळी नामांकन अर्ज घेताना त्याचं शुल्क नाण्यांच्या स्वरूपात भरण्यात आलं। ही रक्कम अधिकृत निवडणूक अधिकाऱ्यांनी स्वीकारली। खूप वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आले, दोघांतील वैर संपलं असलं तरी पुन्हा कधी दोघांनी भांडू नये असं वक्तव्य आमदार संजय गायकवाडांनी केले। दोन्ही भाऊ एकत्र आले तरी मुंबईत महायुती ताकदीनं लढेल आणि जिंकेल असंही ते म्हणाले। मनसेचे सचिव सुधाकर तांबोळी यांनी मनसेला रामराम ठोकला। एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय। राज ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून सुधाकर तांबोळी यांची ओळख आहे। मलकापूरच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षाचा नोटा उधळतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। काँग्रेसचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आतिक जवारीवाले यांनी विजयी मिरवणुकीत नोटा उधळल्या। विजय साजरा करण्याच्या या पद्धतीवर टीका होते। सोलापुरात राष्ट्रवादीला मोठा राजकीय धक्का बसलाय। राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी भाजपात प्रवेश केलाय। सोलापूर महानगरपालिकेचे माजी गटनेते म्हणून किसन जाधवांची ओळख आहे। कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाणांच्या घराकडे जाणाऱ्या मार्गावर अभिनंदनाचे फलक लागलेत। नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला यशस्वीरित्या संपुष्टात आणल्याबद्दल अभिनंदन अशा आशयाचे फलक लक्ष वेधून घेत आहेत। अमरावती महानगरपालिकेच्या जागा वाटपाच्या चर्चेसाठी आमदार रवी राणा मुंबईत पोहोचले। रवी राणा यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली। स्वाभिमान संघटनेला सन्मानपूर्वक जागा द्या अशी मागणी केली। भाजपा नेत्या नवनीत राणा यांनी आमदार संजय खोडके यांच्यावर आरोप केले। खोडके आरोपींच्या पाठीशी उभे राहतात असा आरोप राणांनी केलाय। महाडिक कुटुंबाची तिसरी पिढी अखेर राजकारणात सक्रिय झाली आहे। कृष्णराज हे खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र आहे। कृष्णराज महाडिक कोल्हापूर मनपा प्रभाग क्रमांक 3 मधून लढणार असल्याची माहिती आहे।